नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ आरूमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर हा ब्लाऊज बघा, मी कस्टमरचा शिवला. मी 1-2 दिवस ब्लाऊज टाकले नाही, कारण माझं आरीवर्कचं पण काम चालू होतं आणि हे पण कस्टमरचे पण ब्लाऊज खूप होते. तर त्यामध्ये मी हा एक ब्लाऊज शिवला आहे. कटोरी आहे हा आणि हा शॉल कॉलरचा आहे, एकदम परफेक्ट पहा. या पद्धतीने शॉल कॉलर आलेली आणि खूप सुंदर असा बसतोय. माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी एक शॉल कॉलरचा टाकला, मी वैयक्तिक स्वतःचा शिवला आहे. पण आता कस्टमरचे खूप ब्लाऊज येऊ लागलेले आहे, कारण शॉल कॉलरचं परफेक्ट फिटिंगचं समजा ब्लाऊज शिवलं तर या ठिकाणी क्रीज येतात, आड्यागोड्या पडतात किंवा या ठिकाणी ताणतं, किंवा कटोरी ब्लाऊज तर शिवतच नाही शॉल कॉलरमध्ये, किंवा प्रिन्स कट किंवा वन टक्स. आणि या पद्धतीने ब्लाऊज शिवला तर पाठीमागची बॅक साईडची पण फिनिशिंग पाहू शकता तुम्ही. आता ही प्रेस केलेली नाही मी, तर किती सुंदर बसले. आणि आपण पूर्ण जर माप मोजून टाकलं तर आपलं कुठंच ब्लाऊज चुकत नाही. तर ज्यांना कोणी आणखी शिकायचं असेल तर तुम्ही सजेस्ट करा. कोणाला जर क्लास करायचा असेल तर करू नका, पैसे घालू नका, फ्रीमध्ये आपला ऑनलाईन शिवण क्लास चालू आहे. तर या पद्धतीने हे तुम्हाला जर शिकायचं असलं कटोरी ब्लाऊज विथ शॉल कॉलर, तर खूप छान बसतं हे ब्लाऊज. आणि कॉलर पहा तुम्ही, हे दोन साईडने अशी डबल फोल्ड केलेली आहे आणि आतमधून फिनिशिंग पण पाहू शकते तुम्ही, एकदम सुंदर आहे. तर तुम्हाला प्रत्येक ब्लाऊज मी शिकवणार आहे स्टेप बाय स्टेप, त्यामुळे आपले ब्लाऊज ते व्हिडिओ पूर्ण पाहत चला. तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तरच मग आपल्याला पुढच्या वेळेस तुम्हाला व्हिडिओ सजेस्ट होईल. तर या पद्धतीने बघा, आता हे आपण वन टक्सचं शॉल कॉलरचं शिवणार आहे. तर त्यांनी माप दिले होते, हे त्यांचं मापाचं ब्लाऊज आहे. यावरून मी पूर्ण माप घेतलेले आहे. तर माप घेतले, छाती आहे 36, उंची आहे 13 आणि कंबर आहे 31, शोल्डर आहे 13.5, बाही आहे 4.5, बाही गोल 5.25 आणि पुढचा गळा 6.5. तर या हिशोबाने मी माप काढून घेतले. आपला आर्महोल किती यांचा, आर्महोल कसा काढायचा, छातीचा 6वा भाग, म्हणजे छाती किती आपली 36, चेस्ट म्हणजे थोडक्यात आपली चेस्ट डिवायडेड 6 म्हणजे छातीचा 6वा भाग. तर छातीचा 6वा भाग किती आला 6, आणि त्यामध्ये 1 इंच ॲड केला आपण, किती झालं 7. म्हणजे आपला आर्महोल किती येणार या ठिकाणी, आपला आर्महोल किती येणार या ठिकाणी 7. आणि आता आपल्याला छातीचं माप काढायचं. तर आपलं हे बंद गळ्याचं ब्लाऊज आहे, म्हणजे हे आपण जे ब्लाऊज शिवतो हे बंद गळा आहे. याचा पण गळा समोरून असा तिरपा होतो आणि पाठीमागच्या बाजूने पण गळा नाही याला. त्यामुळे यामध्ये काय करायचं मग आपण, आता मी तुम्हाला हे आता आपले व्यवस्थित व्हिडिओ पहा. तर आपण जो छातीचा भाग आहे त्यामध्ये 2.5 इंच ॲड करायचं, अगोदर प्लस करायचं. आपल्या छातीचा भाग किती आहे 36 प्लस 2.5 म्हणजे 2.50. तर किती झालं आपलं 38.50. याचा चौथा भाग काढायचा मग डिवायडेड 4, तर 9.65 आलं, म्हणजे 9.15 आलं. आणि कंबर आहे 31, तर त्याचा चौथा भाग किती झाला 7.25. तर ही आपली परफेक्ट एवढेच मापं लागतात आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायसाठी. चला आता आपण कटिंग करायला घेऊ. हा कपडा घेतला आहे मी अस्तरचा, 80 पॉईंट अस्तर आहे. तर असं दोन्ही घडी केली तर ते बसत नाही, तर मी काय केलं आहे, हा समोर भाग ठेवला आहे आणि इथपर्यंत हा कपडा ठेवला आहे. आणि आता याचा डबल फोल्ड करून घेणार आहे असं या ठिकाणी. तर पूर्ण ब्लाऊज बसत नाही म्हणून या पद्धतीने घेतणार आहे. आणि ज्या लेडीजचं ब्लाऊज आहे त्यांची हाईट पण कमी आहे, त्यामुळे त्यांना हे परफेक्ट बसेल. जर तुम्ही जे ब्लाऊज शिवता शॉल कॉलरचं, त्यांची हाईट जर जास्त असेल तर उंचीमध्ये 2 इंच ॲड करावं लागतं, आणि जर हाईट कमी असेल तर 1-1.5 इंच ॲड केलं तरी पण चालतं. आता उंची किती आहे 13 अधिक 1 किती झालं 14. तर या ठिकाणी आपली 14.5 भरती, आपल्याला 1.5 इंच ॲड करून घेतला आपण. आणि आता आपली शोल्डर किती टाकायची आपल्याला, आपण काढून घेतली 7.25. शोल्डर किती टाकायची 7.25. शोल्डर आपण 7.25 कशी काढली, आपली जी त्यांची शोल्डर आहे पूर्ण ही 13.5 इंच आहे, त्यामध्ये 1 इंच ॲड केला किती होतं 14.5, आणि 14.5चा अर्धा भाग घ्या. पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये पहा, तेव्हा समजेल तुम्हाला. हा बरोबर आपण बरोबर 7.25ची शोल्डर टाकली. आणि या ठिकाणी 1.5 इंच खाली उतरायचं, ते 1.25 इंच 1.75 खाली उतरायचं. फ्रंटला किती उतरणार आपण 1.75, आणि बॅक साईडला 1.5 होती, नंतर पाहू आपण. फ्रंटला किती उतरणार आपण 1.75. आता तुम्हाला येल्लो आता हे आपण 1.75 इथं खाली उतरलो आहे. आता आर्महोल किती घेणार आहे आपण, आर्महोल काढला, छातीचा 6वा भाग अधिक 1, तर ते किती 7. आता तुम्हाला वाटेल यांची बस्ट एवढी नाही आहे आणि 7चा आर्महोल खूप होतो आहे, पण नाही होत. बरोबर या ठिकाणी 7वर मार्किंग करायचं. आणि ही 7ची जी मार्किंग आहे ही अशी सरळ स्ट्रेट करून घ्यायची. खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ब्लाऊज आणि खूप छान बसतं आणि घातल्यावर पण खूप छान वाटतं. आता आपण हे माप टाकलं, आता आपल्याला छातीचं माप टाकायचं. तर आपण चेस्टचं माप कसं काढलेलं आहे, चेस्ट प्लस 2.5 म्हणजे 2.50,
आणि इज इक्वल म्हणजे की त्याला आपलं 38.5/4 म्हणजे आपला जो छातीचा भाग आहे त्यामध्ये 2.5 इंच ॲड करायचं आणि त्याला 4ने डिवाईड करायचं म्हणजे भागायचं. मग किती येतं आपलं 9.62 म्हणजे 9.5. 9.5 किंवा तुम्ही 9.5च्या पुढं एक रेष टाकली तरी पण चालेल. बरोबर या ठिकाणी येतं 9.5च्या पुढं एक रेष आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकूस तर आपण 2 इंच टाकू कारण आपल्याला इथं खाली हे होणार आहे. आणि आता आपल्याला कंबर टाकायची. तर कंबर किती टाकायची? आपली कंबर किती आहे? छातीचा चौथा भाग ते कंबरेचा चौथा भाग. तर कंबर किती आपली 31चा चौथा भाग किती होतो? 7.25. या ठिकाणी 7.25वर मार्किंग केली. त्यानंतर आपल्याला काय करायचं? 2.5 इंचाचा टक्स टाकायचा. या ठिकाणी आपल्याला 1 टक्सचं शिवतोय आपण. 2.5 इंचाचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आलं लक्षात तुमच्या? हा झाला आपला चौकोनी बॉक्स तयार. या ठिकाणी इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या, तर आता मी पुढं सांगते तुम्हाला. आता या ठिकाणी काय करायचं आहे आपण? हा जो पार्ट आहे आपण हा जोडून घेऊ एकदा आणि मग तुमचं कन्फ्युजन या ठिकाणी आपण म्हणजे या ठिकाणी कोणाच्या घड्या पडत असतील तर त्या पडू नये त्यासाठी काय करायचं आपण? तर हे किती माप मोजून घेऊ आपण एकदा 7.25 आणि या ठिकाणी पण आपण 7.25वर मार्किंग करून घेऊ आणि हे जोडून घेऊ. आता हे जोडले आपण. आता या ठिकाणी क्रीज येऊ नये म्हणून काय करायचं? म्हणजे घड्या पडू नये म्हणून काय करायचं? परफेक्ट आलं पाहिजे एकदम आपलं. तर याचा सेंटर काढायचा या ठिकाणी. आता ह्या सेंटरपासून बाहेर 1 इंच घ्यायचं. बरोबर 1 इंच घ्यायचं. तुम्हाला वाटेल घेतलं तर कमी जास्त पडतं का? ब्लाऊज खूप छान बसतं. माझ्या भरोशावर तुम्ही इथं 1 इंच बाहेर या. इथं 1 इंच बाहेर आलो. या ठिकाणी फक्त अर्धा इंच बाहेर यायचं. किती आलो आपण या ठिकाणी बाहेर? अर्धा इंच. या ठिकाणी अर्धा इंच यायचं. या ठिकाणी 1 इंच यायचं. आणि या शोल्डरपासून अशी स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. आणि आता हे जे अर्धा इंच आलं आहे आपण बाहेर इथपासून इथं 1 इंचावर मार्किंग करून घ्यायची. 1च इंचावर घ्यायची कन्फर्म. आणि या ठिकाणी आता आपण सेप देऊन घेऊ. आता सेप याच्यात बसला पाहिजे आपला पूर्ण. आपलं कसं ॲडजस्ट होतं ते बघा तुम्ही. असं बघा आता हा बघा आपला सेप झाला. हा झाला फ्रंटचा सेप. हां आणि आता बॅकचा सेप या ठिकाणीच घ्यायचा आपल्याला. तर बॅकचा सेप या ठिकाणी आपण पुढच्या याच्यात घेऊ. यात नाही जमणार. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं? गळ्याच्या या ठिकाणी आपण गळ्याच्या ठिकाणी 2.5 इंच टाकून ठेवायचं. शोल्डरची रुंदी किती टाकायची? कन्फर्म 2.5 प्रत्येक ब्लाऊजला. आणि आता आपण या ठिकाणी 1.75 उतरलो. हे बॅक साईडसाठी होणार आहे. फ्रंट साईडसाठी आपल्याला 1.50च उतरायचं आहे. आपल्याला 25 इंच मायनस करावं लागेल या ठिकाणी. आपल्याला 1.5 इंचच घ्यायचं आहे या ठिकाणी. थोडंसं जरी ब्लाऊज चुकलं मागच्या बाजूसाठी 75 घ्यायचं, फ्रंट बाजूसाठी 1.5 इंच घ्यायचं. बघा आता एवढ्या मापांसुद्धा फरक झाला असता. लक्षात घ्या या ठिकाणी फ्रंट साईडला 1.5 इंच उतरायचं आणि बॅक साईडनी 1.75 उतरायचं. आता हे घेतलं आपण. आता त्यांचा फ्रंटचा गळा बघायचा किती आहे? तर तो आहे 6.5 म्हणता येत त्या. तर आपण 7 घेऊ पण 6.5 खूप कमी होईल. आता या ठिकाणी आपल्याला चेस्टमधलं अंतर किती घ्यायचं आहे? 3.75 आणि खालून किती घ्यायचं आपल्याला? 4.5. खालच्या बाजूने किती घ्यायचं? 4.5 घ्यायचं. या इथपासून हे अगोदर माप टाकायचं 4.5. त्यानंतर हे टाकायचं मग बरोबर 3.75. या ठिकाणी 3.75 टाकलं त्यामुळे या ठिकाणी 3.25च टाकायचं. आणि हा आकार जॉईन करून घ्यायचा. आता हा झाला आपला आकार. आपला पॉईंट आहे हा वरचा नाही. आणि आता या ठिकाणी 2.5 इंचाचा टक्स द्यायचा या ठिकाणी. आणि या ठिकाणी 1.25 इंच सरळवरती स्ट्रेट यायचं. आणि या ठिकाणी आता आपण आकार देऊन घेऊ. तुम्हाला जर असा आकार देता येत नसेल असा आकार देऊन घ्यायचा. असा म्हणजे थोडक्यात प्रिन्स कटसारखा सेप देऊन घ्यायचा. आता या ठिकाणी हे जे अंतर आहे आपली पूर्ण कटिंग आता पुढची सेम आहे. आता ह्या 4 पॉईंट आणि 2 रेषा आहे. तर बरोबर हे 4 पॉईंट आणि 2 रेषा कुठे येतात तिथं मिळवायचं आणि ही लाईन अशी तिरपी आखून घ्यायची. आता ही तिरपी का घ्यायची? सगळं मी तुम्हाला सांगितलेलं. या ठिकाणी हा कोण बाहेर येऊ नये म्हणून ही तिरपी लाईन घ्यायची. आता हे छान झालं आपलं कटिंग.
आता इथपर्यंत कंप्लीट झालं. आता जर तुम्हाला वाटत असलं या ठिकाणी घड्या पडतील तर त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी एक टक्स घ्यायचा. हा इथून सोडून 1.5 इंच घ्यायचा आणि हा असा घ्यायचा टक्स. जर तुम्हाला वाटत असेल या ठिकाणी घड्या पडू नये तर हा मध्ये अर्धा ठेवायचा, या ठिकाणी अर्धा आणि या ठिकाणी अर्धा इंचाचं बरोबर टक्स घ्यायचा. आणि आपण या ठिकाणी अर्धा इंच 2 इंच घेतलेलं आहे तर ते बरोबर यामध्ये ॲडजस्ट होऊन जातं. हा टक्स घेऊन टाकायचा. आणि हे शिवताना जर इथं अडचण आली तर इथून पण टक्स घ्यायचा, पण शिवताना जर आली तर, नाहीतर घेऊ नका. आता इथपर्यंत आपलं पूर्ण झालं. आता या ठिकाणी आपण गळ्याचा शेप देऊन घेऊ. या ठिकाणी आपण व्ही आकार दिला आहे. तुम्हाला जर एकदम कोंडट आकार लागत नसेल तर या ठिकाणी असाही देऊ शकता तुम्ही. समजा कोणाला जर कोंडल्यासारखं वाटत असेल असं ब्लाऊज पॅक तर ते असा पण आकार देऊ शकता. आता ही झाली आपली कटिंग तयार फ्रंटची. आणि कमी कपड्यामध्ये ब्लाऊज कसं ॲडजस्ट करायचं हा पण व्हिडिओ मी माझ्या याच्यावर टाकलेला आहे. आणि हा पण पाहू शकता तुम्ही मी कसा ॲडजस्ट केला आहे. ब्लाऊज घडी कशी टाकली ब्लाऊजची. हा झाला फ्रंटचा. आणि तुम्हाला एक सांगते आता मी आणखी एक. आता आपण हे माप टाकलं आहे, हे कटोकट कट करायचं नाही. आपल्याला जर पेपर डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची असेल तर या पद्धतीने असं कटिंग करायचं. आता हे आपण मार्जिन ठेवलं आहे. ज्यांना फ्रंटला असं मोठं होत असेल आणि असं हुक येत असेल तर या ठिकाणी अर्धा इंच असा कट देऊन घ्यायचा. आता आपण हे शोल्डरचं कट करू. आणि आता गळा. आता आपल्याला कॉलर कधी कट करायची तर स्टिच करताना कट करायची कॉलर. आता हा आपला फ्रंटचा भाग तयार झाला. हा बंद बाजू अशीच ठेवायची आणि शिवताना मग शिवून झाल्याच्या नंतर कट करायची. आता आपण बॅक साईड पाहू. यामध्येच करून घेऊ आपण बॅक साईड कट. आता ही उंची अशीच ठेवायची. ही गडी आतमधून घेतली तरी पण चालेल. फ्रंट आणि बॅक वेगवेगळे का कट करायचे तर आपला शोल्डरमध्ये खाली उतरण्याची पद्धत कमी जास्त आहे त्यामुळं. बरोबर आहे का असं. आता या ठिकाणी आपण गळ्याचं मार्जिन बरोबर कट करून घेऊ. शोल्डरचं कट करून घेऊ आणि हा आर्महोल आखून घेऊ थोडा वेळ असाच. आणि मग आपल्याला कमी जास्त करून घ्यायचा आहे. हा आता हे थोड्या वेळ बाजूला ठेवू. आता एवढं आपण मार्जिन घेतलं आहे. आता मागच्या बाजूने आपल्याला 0.75 खाली उतरायचं आहे. 0.75 इथपासून गळ्यापर्यंत 2.5 इंचापर्यंत मार्किंग करायची. आणि आता हे आपण खाली 7 इंचाचा घेतला होता आर्महोल. किती घेतला होता? 7 इंचाचा. या ठिकाणी आता ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. आता ही झाली स्ट्रेट लाईन ड्रॉ. आता आपण इथं 1 इंच बाहेर आलो होतो तर इथं 1 इंच बाहेर यायचं नाही. इथं 1 इंच घ्यायचं फक्त या ठिकाणी. आणि कर्वच्या साह्याने इथं 1 इंचावर आर्महोल ड्रॉ करून घ्यायचा. एवढाच फरक आहे फक्त. आता इथं कंबरेचा फरक आहे. आपण त्यामध्ये 2.5 इंच एक्स्ट्रा टाकलं होतं तर या ठिकाणी 2.5 इंच टाकायचं नाही आपल्याला. आपली कंबर किती आहे? 7.25. तर या ठिकाणी 7.25च टाकायची. तर आपण याला पाठीमागून टक्स टाकणार नाही आहोत कारण पाठीमागचा भाग आपला स्ट्रेट असतो. त्यामुळे आपण याला टक्स टाकणार नाही आहोत. आणि 2 इंच आपण मार्जिन घेऊ. या ठिकाणी असं. आणि या ठिकाणी मार्जिनची शिलाई कुठे पाहू आपण एकदा. पॉईंट
ही झाली बॅकची कटिंग, एवढी लक्षात आली तुमच्या. आता या ठिकाणी आपल्याला छोटासा गळा द्यायचा आहे फक्त. तर आपण गळ्याला खाली किती उतरणार आहोत, 2 इंच किंवा 1.5 इंच. तर या ठिकाणी आपण 2 इंच खाली उतरू आणि या ठिकाणी बरोबर असा 2 इंचावर बॉक्स करून घ्यायचा. हे झालं. आता इथं आपल्याला सेप द्यायचा. तर सेप आपला ह्या 2.5 इंच जो आहे त्याच्या इकडं बाहेर आला नाही पाहिजे. इकडं जर बाहेर आला तर शिवणं आणखीन गळारुंदी कमी होईल. तर याच्या बाहेर आला पाहिजे, म्हणजे इकडं 1.5 इंच आला पाहिजे आपला शेप. तर आपण याच्या साहाय्याने शेप देऊन घेऊ. तुम्हाला हाताने देता येत असेल तर देत चला, किंवा पूर्ण इक्विपमेंट घेत चला, कारण आपल्याला लागतं तसंच आता गरजच असते शिलाई काम करायचं म्हणलं. हा झाला गळ्याचा सेप बॅक साईडचा. आलं लक्षात. आता इथपर्यंत ब्लाऊज आपलं पूर्ण. आता हे मी कटिंग करून घेते आणि कपड्यावर पण कटिंग करायची आपल्याला. आता डबल कटिंग करायचे म्हटल्यावर होतो आपल्याला त्रास थोडाफार, पण मग काहीतरी करायचं असलं आणि ते व्यवस्थित परफेक्ट द्यायचं असल्यावर तर मग करावंच लागतं. आता या ठिकाणी आपण ही बघा बॅक साईड आपली पूर्ण तयार झाली. आता काय करायचं, हे असंच ठेवायचं. आपली हा जो आहे हा टक्स बसणार आहे या ठिकाणी, हा पण. आणि हा टक्स बसल्यावर आपल्याला ज्यावेळेस आपण शिलाई करू त्यावेळेस आपल्याला हा आकार असा करून घ्यावा लागेल. ज्यावेळेस आपण शिलाई करू त्यावेळेस, आत्ता करायचं नाही. आणि हा असं केल्यामुळे आपल्याला इकडं 0.75 खाली उतरावं लागणार आहे ज्यावेळेस आपण शिलाई करू त्यावेळेस. आता याच्यात पडू नका तुम्ही. आता हे 0.75 खाली उतरल्यामुळे आता इथं किती येतं हे बघा. आता हा तिरपा आकार घेऊन घ्यायचा जॉईन करायला आपल्याला पण. हा इथं कट करून घ्यायचा तिरपा आकार. का कट करायचा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी हा तिरपा आहे. आता ही पूर्ण कटिंग आपली तयार झाली. आता मी पेपरवर याची कटिंग करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. अशा करते. तुम्ही माझी पाठीमागची व्हिडिओ पाहताच असाल, त्यामुळे तुम्हाला कसं जोडायचं पार्ट माहीत असेल. हा सुईचं ठेवून त्यावर मी अस्तर अटॅच करून घेतलं आहे पूर्ण, आणि गळा तसंच ठेवला आहे ओपन. आता आपल्याला कॉलर शिवायची त्याच्यामुळं. आता हे फ्रंट भाग कसा शिवायचा तो मी तुम्हाला दाखवते. तर हा असा सुईचाच ठेवून घ्यायचा, म्हणजे हा उलटा भाग आहे, हा सुईचा भाग आहे, आणि यावर हा कपडा ठेवून घ्यायचा अस्तर थोडक्यात. आता आपण मधलं जॉईंट तसाच ठेवलेला आहे, कट केलेलं नाही आहे. बरोबर असा ठेवून घ्यायचा हा साईडनी, इकडच्या साईडनी पण ठेवून घ्यायचा बरोबर. हळूहळू सेट करायचं बरोबर या पद्धतीने बघा. एकदम व्यवस्थित सेट करायचं. आपण जशी कटिंग केलेली तसंच बसतं ब्लाऊज या पद्धतीने. आता हा झाला सेट. आता याला आपण कडीने सर्व टिप मारून घेऊ. आता इथपर्यंत बघा आपण अस्तर कपड्याला जॉईंट करून घेतलंय. आता गळ्याचा सेप हा कट करून घ्यायचा. आता मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ नाही दाखवला, कशामुळं तुम्ही मागं सगळे व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेले आहेत. आणि तुम्हाला जर शिकायचंच असेल खरंच तर तुम्ही पहिले सगळे व्हिडिओ पहा, त्यामुळे तुम्हाला ब्लाऊज पूर्ण डिटेलिंगमध्ये माप कोणतं कसं काढायचं सर्व समजून जाईल, आणि मी स्टिच कसं करते ते पण समजेल. प्रत्येक व्हिडिओ जर एवढा लांब झाला तर मग तुम्ही पाहणार नाही, म्हणून मी पूर्ण डिटेलमध्ये दाखवत नाही आहे. तरी पण मला जेवढं वाटतंय तेवढं मी तुम्हाला दाखवते. आता इथपर्यंत कट झालं आहे. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा सर्व. आता याला टक्स देऊन घ्यायचा पहिला. बरोबर असा टक्सवर टक्स धरायचा, आणि आपण अर्धा इंच सोडलेलं आहे टक्ससाठी, बरोबर तेवढं टक्स मारूनच घ्यायचा. या पद्धतीने डबल टिप मारून घेऊ आपण. डबल टिप द्यायची, कारण मग फिनिशिंग छान बसते. या ठिकाणी बघा टक्स असा आला.
आता आपण दुसरा पण देऊन घेऊ. बरोबर ठेवून घ्यायचा अगोदर टक्स. आता दोन्ही पण टक्स मारून झाले आपले बघा. दोन्ही टक्सचा शेप बघू शकता तुम्ही किती सुंदर आला एकदम पफ. आता काय करायचं, आपण असं ठेवायचं अगोदर आणि आपण एका साईडने टक्सचं हे दिलेलं आहे, डार्क खून दिलेली. आणि ही दुसऱ्या बाजूने उमटून घ्यायची आपल्याला. आता या बाजूने बरोबर उमटली बघा ती अशी. आता हा टक्स देऊन घ्यायचा. हा आपण मायनस पण करू शकतो हा टक्स. तर माझ्या कटिंगमध्ये मी मायनसच करत असते बऱ्याचशा, पण तुम्हाला ते मायनस वगैरे एवढं गोंधळ जमत नाही, म्हणून मग मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवते. या ठिकाणी बघा असं झालं टक्स आपला. या ठिकाणी पप असा क्रिएट झाला बघा. आता या ठिकाणचं मारून घेऊ आपण. या ठिकाणी बघा दोन्ही पफ असे क्रिएट झाले. आहे का कप टाकायची गरज वगैरे, किती सुंदर पफ तयार झाले. तर या पद्धतीने माझ्या पद्धतीने कटिंग वगैरे शिका, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. आता याला खालून आपण पट्टी जॉईंट करून घेऊ. तर आता मॅचिंगचा कपडा थोडा कमी राहिला आहे, आपण दुसरा घेऊ कपडा. मोजून बघायचं बरोबर आहे का. हा कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि यापासून जॉईंट द्यायचं. फास्टमध्ये तुम्हाला जर गिरायकाचे ब्लाऊज जास्त असतील, जास्त शिवायचे असतील, किंवा तुमचे स्वतःचे ब्लाऊज जरी शिवायचा कंटाळा येत असेल, तर या पद्धतीने वन टक्सचे ब्लाऊज शिवून, म्हणजे ना पेपरची झंझट ना कशाची झंझट, डायरेक्ट कपड्यावर कटिंग. आणि बसते पण खूप सुंदर. एक्स्ट्राचा कपडा असेल तो कट करून टाकायचा. कधी पण एक्स्ट्राचा कपड्यामध्ये जाड येतो कपडा आपण शिलाई करताना, किंवा मध्ये मध्ये बाहेर येतो, त्यामुळे एक्स्ट्राचा कपडा नेहमी कट करून टाकायचा तुम्हाला जेवढा वाटेल तेवढा. आणि यावर आता दापटीप घ्यायची. दापटीप ही नेहमी अस्तरवरच आली पाहिजे, हे पण लक्षात घ्या. आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं. थोडंसं आड्या वगैरे येत असतील तर थोडंसं दमाने घ्यायचं, हाताने प्रेस करत, कारण प्रत्येक ठिकाणी सेप सारखा नसतो. आणि हे कसं आहे आपल्या ठिकाणी याच्यात जाणार आहे कशात, हुकाय पट्टीमध्ये. आता याचा बरोबर सेंटर माहिती आहे आपल्याला, व्ही गळा आहे, त्यामुळे हा सेंटर, ह्या सेंटरवर बरोबर टिप मारून घ्यायची. सेंटरच्या बाजूने घ्यायची आणि इकडच्या सेंटरच्या बाजूने घ्यायची. आता ही आपण इकडच्या सेंटरने घेतल्या तर इकडच्या सेंटरच्या बाजूने घ्यायची.
आता ह्या घड्या कशामुळे आल्या, आपण या ठिकाणी एक टक्स घेतला असता तर ह्या घड्या आल्या नसते, त्यामुळे ह्या घड्या आलेल्या आहेत मध्ये. बरोबर सेंटरला कट करून घेतली. आता यानंतर आपण याला हुकाई पट्टी बसवायची. आता ती तुम्हाला मी दाखवली बऱ्याच वेळा, मी डायरेक्ट स्टिच करून घेते. तर इथपर्यंत बघा हा फ्रंटचा भाग आय होप पट्टी लावून तयार झाला आहे. आणि बघा आता त्याच्या क्रीज कुठंच राहिलेलं नाही, इथं थोडेफार राहिल्यात, ते खालच्या बाजूने जातील कारण आपण तिथं टर्न कपडा घेतलेला आहे. दोन्ही पण गळे एकावर एक ठेवून घ्यायचे. आणि हे आहे बॅक साईड. आता बॅक साईडला हे अटॅच करून घ्यायचं. हा कपडा बरोबर असा ठेवायचा, बरोबर शोल्डरवर ठेवायचा आणि या पद्धतीने असा अटॅच करून घ्यायचा. बरोबर खालीवर झालं नाही पाहिजे अजिबात. डबल टिप मारून घेऊ आपण. आणि आता या बाजूचं करून घेऊ. गळ्याच्या बाजूने बरोबर घ्यायची एकावर एक ठेवून. इकडच्या बाजूने शोल्डरच्या थोडी कमी जास्त वगैरे झाली तरी पण चालेल. आता हे बघू शकता तुम्ही, आपण शोल्डर अटॅच केलेत. आता हा भाग ठेवून घ्यायचा असा आणि हे बघायचं एकसारखं आहे का. तर तुम्हाला वाटत असेल हे अंतर कमी आहे, पण हे अंतर कमी नाही, त्यांची हाईट कमी असल्यामुळे हे अंतर कमी आलेलं आहे. हाईट जर जास्त असेल तर 1 इंचाने अंतर अजून वाढलं असतं. आता हा भाग कमी जास्त आहे तर एवढा भाग असा कट करून घ्यायचा. इकडच्या बाजूने पण बघायचं किती भाग कमी जास्त आहे आणि हा भाग असा कट करून घ्यायचा. जेवढं असेल तेवढंच घ्यायचं. आता या ठिकाणी आपण बाही जोडून घेणार आहोत. तर बाही कशी जोडायची ती तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता मी बाही जोडून घेतल्यावर तुम्हाला दाखवते. इथपर्यंत बघा आता आपलं ब्लाऊज तयार झालं. बाही जोडली, आपण फिटिंग वगैरे सर्व करून घेतली. आता फक्त कॉलर अटॅच करायची राहिली. तर कॉलर कशी अटॅच करायची ते दाखवते मी तुम्हाला. अगोदर ब्लाऊज सेट करून घ्यायचा. आपल्याला प्रेस मारून घ्यायची, त्याला व्यवस्थित असं सेट झालं पाहिजे. मग कॉलर लावल्यावर एखाद्या वेळेस आपल्याला व्यवस्थित असं प्रेस करता येणार नाही, कारण मग ती कॉलरच फिरते मग. आणि प्रेस कशी मारायची ते पण पाहतो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ब्लाऊजला प्रेस मारत चला आणि कसं कसं ब्लाऊज शिवल्यावर प्रेस मारायची ते पण काही व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर आता एवढा वेळ पण नसतो आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये शिकवायला. आणखी बरोबर असं ब्लाऊज सेट करून घ्यायचं. आता आतल्या बाजूने मारून घ्यायची प्रेस. आता ब्लाऊज आपण जसं बसवू तसं बसणार आहे असं असतं. आपण जसं सेट करू तसं सेट होत असतं ब्लाऊज. तर सुरुवातीलाच व्यवस्थित असं सेट करायचं. हे भाग व्यवस्थित सेट करायचे, पण घातल्यावर म्हणजे कसं फिनिशिंगमध्ये इथं वाटतं आपलं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये. तर या ठिकाणी प्रेस मारायची असते. बघा या ठिकाणी किती सुंदर आलं ब्लाऊज. आता या ठिकाणी आता ही बाजूला ठेवू, आपण याला प्रेस देऊन घेऊ. आता इथं पूर्ण ब्लाऊज सेट करून घेतला. आता बनवायची कॉलर कशी बनवायची, फायनल शॉल कॉलर ते तुम्हाला दाखवते मी. तर बघा आता आपण हा कॅनव्हास घेतला आहे, डबल फोल्ड करून घेतला आहे. आपली जेवढी गळ्याची रुंदी असेल तितक्या अंदाजे घ्यायचा हा. आणि या ठिकाणी असं आपण कट करून घेऊ, म्हणजे आपण कम्फर्टेबलमध्ये कट करता येईल. आता हा घेतला. आता हा आपण पहिला स्ट्रेट करून घ्यायचा. कपडा असो कॅनव्हास असो पहिलं स्ट्रेट करून घ्यायचं, म्हणजे आपलं माप चुकत नाही, खालीवर होत नाही. आता सरळ 3 इंच मोजून घ्यायचं.
जर हाईट कमी असेल तर 2.5 घेतलं तरी चालतं, पण त्यांनी 3चंच माप सांगितलेलं आहे मला, म्हणून आपण 3चं घेऊ. यामध्ये बघा आता हे 3चं माप झालं परफेक्ट. आता हा ब्लाऊजचा गळा असा धरायचा, बरोबर असं पकडायचं आणि हा असा ठेवून घ्यायचा. लक्षात आलं की तुमचं असं ठेवून घ्यायचं आणि हा पाठीचा भाग कुठपर्यंत आहे तिथे मार्किंग करून घ्यायचं या ठिकाणी. आणि परत हा पहिल्यापासूनच ठेवायचा आणि जिथपर्यंत येतो आहे का आपला गळा तिथपर्यंत बरोबर आहे तसं मार्किंग करून घ्यायचं. अलग लक्षात तुमचा पाठीचा भागाचा गळा घ्यायचा अगोदर आणि नंतर पुढं घ्यायचं. आता ही लाईन ड्रॉ करून घ्यायची, ही एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि आता हा जो पॉईंट आहे याच्यापासून समोर 1 इंच घ्यायचं आणि ही पण लाईन सरळ ड्रॉ करून घ्यायची. आता हे पूर्ण जे आहे याचा सेंटर घ्यायचा, हे जे आहे याचा सेंटर घ्यायचा. परफेक्ट माप पहा तुम्ही, म्हणजे ब्लाऊज चुकत नाही अजिबात. आणि हा जे अंतर आहे इथपासून इथं असं जोडून घ्यायचं, हा जो आपण सेंटर घेतलेला आहे तिथं. आणि मग हा आकार असा आपल्याला पाहिजे तसा राऊंड शेपमध्ये देऊन कट करून घ्यायचा. आता ही झाली आपली कॉलर पूर्ण तयार. अशी तयार होईल ती बघा, अशी दिसेल. आता हे आहे ब्लाऊज पीसचा कपडा, यावर ही ठेवून अगोदर चिटकून घ्यायची. आता हे बघा आपलं असं ठेवलं. आता ही अटॅच करून घ्यायची याला प्रेसच्या साहाय्याने, एकदम चिटकली पाहिजे. आता हे बघा आपण प्रेस चिटकवून घेतलं आहे. आता ही जी स्ट्रेट बाजू आहे ही बाजू दाबून घ्यायची आतमध्ये. आठवणीने पहा तुम्ही, व्यवस्थित स्ट्रेट बाजूच दाबायची आपल्याला. आता ही स्ट्रेट बाजू दाबल्यानंतर एक्स्ट्रा कपडा कट करून टाका दोन्ही पण बाजूने, म्हणजे आपल्याला कोण आलेली समजते. आता हा अस्तरचा कपडा घ्यायचा आहे आणि अस्तरच्या कपड्यावर इथं खाली थोडंसं सोडायचं, 1 पाव इंच असं आपल्याला फिटिंग करायसाठी आतमध्ये. आणि आता ही एवढं पार्ट आहे ना, बरोबर असं थोडं 1 पाव इंच सोडून द्यायचं खाली. आणि याला आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा. असं 1 पाव इंचानी बरोबर आता इथं शिलाई देऊन घ्यायची. आता ही शिलाई थोडीशी कॅनव्हासवर द्यायची. कॅनव्हासवर घेतल्यामुळं कॅनव्हास व्यवस्थित अटॅच होतो. आता हे कट केलेलं एक्स्ट्रा भाग कट करून टाकायचा. हे जे राऊंड सर्कल आहे त्याला कट द्यायचे. व्यवस्थित कट देणे का रेषेच्या बाहेर जाईल. आता हे याला दाबटीप देऊन घ्यायची. आपण दाबटीप कशी द्यायची तुम्हाला दाखवते मी. हे अस्तरच्या बाजूने आलं पाहिजे, अस्तरवर आली पाहिजे दाबटीप आपली.
एकदम दमाने बाहेर कपडा काढत काढत ही व्यवस्थित अशी कापडीत घेऊन द्यायची. थोडी थोडी मारा, म्हणजे असं जर जमत नसेल जास्त घ्यायला तर थोडं थोडं घ्या. या पद्धतीने आपण दाबटीप देऊन घेतली. आता हा कपडा बरोबर असा करून घ्यायचा. बरोबर सेट झाली पाहिजे कॉलर. आपण प्रेसने बसून घेऊ. जितकं आपण ब्लाऊजला फिनिशिंग देऊ तितकं कस्टमर पण वाटतं आपलं, आणि वैयक्तिक स्वतःची जरी शिवत असाल तुम्ही तरी मग ते छान वाटतं. एक 4 माणसात उठून दिसतात आपले ब्लाऊज. बघा आता आपण सेट करून घेतली पूर्ण. आता हा ब्लाऊज घ्यायचा, कॉलरचा सेंटर काढायचा. बरोबर या ठिकाणी सेंटरवर कट देऊन घ्यायचा. ब्लाऊजचा सेंटर घ्यायचा. या पद्धतीने ब्लाऊज सोयीचा ठेवायचा, कॉलर पण सोयीची ठेवायची अशी, आणि जॉईंटवर जॉईंट ठेवायचा. सोयीचं एक लक्षात ठेवा, जोडायला दोन्ही पण सोयीचेच ठेवले पाहिजेत. आणि आता हा जॉईंटवर जॉईंट घ्यायचा. कसं घ्यायचं बघा. टीप जर व्यवस्थित आली नाही तर डबल मारा. आता इथं जर थोडं एक्स्ट्रा झालं तर होऊ दे, काही फरक पडत नाही. आपण नंतर ते ॲडजस्ट करून घेऊ. कसं ॲडजस्ट करायचं ते पण येतं मला. आता याला आपण डबल टिक मारून घेऊ. इथपर्यंत आपण टिक मारली होती म्हणून फास्टमध्ये शिवू शकलो. आता इकडे नाही शिवू शकत. इकडे बरोबर कपड्यावर कपडा ठेवून शिलाई घ्यायची. आता हे पूर्ण झालं आतमधून जॉईंट. आता हा जॉईंट बाहेरून आणायचा आणि गळ्याच्या इथून बरोबर शिवायला करायचं. सेंटरपासूनच शिवायला सुरुवात करायची. बरोबर परत बरोबर सेंटरवर ठेवायचं. असं ठेवायचं. टिप बसली का बघायचं. बसली. बरोबर सर्व कपडा आतमध्ये घालत व्यवस्थित अशी प्रेस मारून घ्यायची, म्हणजे हाताने फिनिशिंग द्यायची. आता या ठिकाणी बघा थोडंसं 19-20 म्हणजे थोडंसं कमी जास्त होतं आहे, तर आपण हे व्यवस्थित हाताने सेट करून घ्यायचं. या ठिकाणी बघा हे कम्प्लीट करा. इकडच्या पासून देऊन घेऊ आपण शिलाई. इथपासून सुरुवात करू आपण.
दमाने घ्या. धागा जो होता पूर्ण ब्लाऊज झाल्यावर असं होतं. मग आता इथपासून फाईल आपल्याला अटॅच करायचं. बरोबर दमाने अशी पीठ घ्यायचं. आपण हे सध्या असंच घेतो. इथपर्यंत आपलं ब्लाऊज पूर्ण झालं. आपण या पद्धतीने इकडून आणि इकडून अशी कॉलर जोडून घेतली. आता हा पार्ट सुईचा करून घ्यायचा. बरोबर शोल्डर अशी करायची, बसून घ्यायची, सेट करून घ्यायची या पद्धतीने. या पद्धतीने कशी सेट होती ती बघायची. आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटेल उचकल त्या ठिकाणी अशी पिन लावून घ्यायची. त्या ठिकाणी आपण थोडेसे धागे मारणार आहोत. ते कशासाठी अटॅच करायचे की आपलं कॅनव्हास एक काही दिवसांनी ते हे होऊन जातं, असं चुरगळ्यासारखं होतं थोडंसं खराब, आणि मग गळा आपला उलटा पडतो. या ठिकाणी पहिला आपण या ठिकाणी टिप मारून देऊ. आपण सेट करून कशासाठी घेतलं, त्या आकारावर बरोबर आपल्याला सेट झालं पाहिजे. मग इथं काढून द्यायची. उगाच 2-3 पाते लावून घ्यायची. आता 3 ठिकाणी आपण अटॅच करून घेतली. पण कशासाठी तर ती पलटी होऊ नये म्हणून. आता या ठिकाणी बरोबर आपल्याला सेट करायची. एक्स्ट्राचा पार्ट असेल कट करून टाकायचा. ही आतमध्ये अशी फोल्ड करून घ्यायची. झाली काही सेट. या बाजूने या बाजूने बघायची कमी जास्त आहे ना आपली कुठं. या ठिकाणी बघा आहे अशी सेट व्हायला पाहिजे ती. या ठिकाणी आपल्याला जो भाग सेट करायचा आहे आतमध्ये टाकून द्यायचा. असं असे छोटे छोटे प्रॉब्लेम फिनिशिंगमध्ये येतात. तर ती व्यवस्थित फिनिशिंग कशी द्यायची ते आपल्या हातात असतं. कसं वाटलं तुम्हाला कॉलर ब्लाऊज कमेंट करून नक्की सांगा. आणि शिवून बघा. तर या पद्धतीने पूर्ण फिनिशिंगमध्ये आपण ब्लाऊज शिवला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. शॉल कलरचं मी तुम्हाला कस्टमरने घातल्यावर नक्की याचा रिव्ह्यू देईल. ब्लाऊजचा फायनल लुक तुम्ही पाहू शकता. पफ किती सुंदर आले दोन्ही पण ठिकाणी. आणि या पद्धतीने ब्लाऊज आपलं पूर्ण तयार झाले. धन्यवाद.